नमस्कार, ईटीव्ही भारतमध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते 4 दिवंगत महनीय व्यक्तींचा भारतरत्न देऊन सन्मान। यात माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, पी.व्ही. नरसिंह राव, कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांचा समावेश। माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज चाकूरकर यांच्या सून अर्चना चाकूरकर यांचा भाजपात प्रवेश। चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कमळ घेतलं हाती। अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे बळवंत वानखडे यांनी दाखल केली उमेदवारी। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव गटाचे पदाधिकारी नेते उपस्थित। कोल्हापुरात महायुतीमध्ये ऑल इज नॉट वेल। विद्यमान खासदार आणि शिवसेना उमेदवार मंडलिक यांच्या उपस्थितीत पहिल्याच बैठकीत भाजपा पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली खदखद। लोणावळ्याजवळ खाजगी बंगल्यात पॉर्न फिल्म बनवण्याचा सुरू होता उद्योग। फिल्म बनवण्यासाठी लागणाऱ्या सुमारे $7.25 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त। 18 जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल। मुंबईत बायकोला धडा शिकवण्यासाठी एकानं दादर आणि कल्याण रेल्वे स्थानक बॉम्बने उडवण्याची दिली धमकी। अवघ्या 2 तासात पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या। गँगस्टर मुख्तार अन्सारी याच्या मृतदेहाचं दफन। कब्रस्तान परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त। त्याच्या समर्थकांनी दिल्या मुख्तार अन्सारी जिंदाबादच्या घोषणा। एकनाथ महाराज यांच्या वंशातील वाद अखेर संपुष्टात। रघुनाथ बुवा गोसावी पालखीवाले आणि रावसाहेब गोसावी यांची एकत्रित नाथषष्ठी करणार साजरी। फरदीन खान हिंदी चित्रपटसृष्टीत 14 वर्षांनंतर करणार पुनरागमन। अक्षय कुमारच्या खेल खेल में या चित्रपटात दिसणार फरदीन। डॅनियल बालाजी या प्रतिभावान तमिळ अभिनेत्याचं वयाच्या 48व्या वर्षी निधन। चेन्नईतील रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्यानंतर घेतला अखेरचा श्वास। न्यूज टाइम मध्ये आज येथेच थांबूया। अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com।